Hello guys, welcome back to the another video. So रत्नागिरीवरून निघालेलो मी गुहागरकडे. तो आज पण 2-3 पॉइंटला थांबेन चेक बघण्यासाठी. एक व्ह्यू पॉइंट आहे, देन 1-2 बीच आहेत. सो निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे. आजच्या दिवसाच्या आजचा डेस्टिनेशन आहे गुहागर. सो जाताना जेवढे पण काही पॉइंट्स दिसतील ते बघत बघत एक्सप्लोर करत करत असंच हळूहळू राईड करत करत निघूया. सध्या रोडचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे अर्धा रोड चांगला आहे, अर्धा रोड थोडा खराब आहे. बट कोस्टल रोड चांगला असेल असं मला वाटतं इथून पुढचा तरी, कारण मालवणवर निघपर्यंत तर एकदम चांगला होता. थोडेफार पॅचेस होते मध्ये खराब, बट एवढा काय खराब नव्हता रोड, एकदम चांगला रोड होता. सो आज पण तसा चांगलाच रोड आहे. इथून बाहेर पडतो आणि भेटलो तुम्हाला पुढचं बाहेर. बायपासनं निघालोय मी गणपतीपुळे आणि तसंच पुढं गुहागरकडे. ह्या रोडनी जाताना काल रात्री वापस मी रूमकडे चाललेलो डिनर कडून. इथे अजगर दिसला, अजगर. माझ्याकडे आहे तो व्हिडिओ, बट तो क्लिअर नाहीये, त्याच्यामध्ये उगीच छोटंसं, कारण खूप अंधार होता. मी ट्राय केलं रेकॉर्ड करायचा, बट त्याच्यामध्ये ते रेकॉर्डच नाही झालेलं नीट. एक असा मोठा, खूप मोठा अजगर होता इथे. ह्या टर्नला, हा जो टर्न आहे ह्या टर्नला इथे मोठा अजगर होता. मी टाकतो ती क्लिप ऍड करतो. एवढा मोठा अजगर मी जिंदगीत पहिल्यांदा बघितला असेल. म्हणजे असं, म्हणजे प्राणी संग्रहालयात वगैरे बघितलाय, बट रोडवरती मी फर्स्ट टाइम अजगर बघितलेला तेवढा मोठा. खूप डेंजर होता तो. पूर्ण अशी ट्रॅफिक लागलेली, फक्त तो कारण रोड क्रॉस करत होता असा एका साईडने इकडून इकडे, त्यामुळे. सो बाय बाय रत्नागिरी. रत्नागिरी या साईडला माग आहे. मी चाललो आहे इकडे जयगडकडे पुढे. सो रस्ता थोडासा खराब दिसत आहे. मी बघू पुढे गेले ते असेल मे बी चांगला, कारण हा जस्ट बाहेर पडलेलं आहे रत्नागिरीच्या आत. म्हणजे अजून पडतच आहे, बाहेरच पडत आहे. सो हा इथून चांगलं दिसत आहे रोड, कारण कोकण मधले कोस्टल रोड खूप चांगले आहेत. एकदम असे भारी वाटतात राईड करायला, असं बोर नाही होत किंवा थकवा नाही जाणवत. खूप चांगले रोड्स बनवून ठेवले आहेत आणि मेंटेन्ड आहेत रोड. हा थोडेफार कुठेतरी पॅचेस असतात, सो ते इग्नोर करू शकतो आपण, तेवढं तर चालतं. बाकी इकडं राईड करणं खूप वर्थ आहे, खूप खूप वर्थ आहे. थोडा सुद्धा थकवा नाही जाणवत. एवढं फ्रेश वातावरण हे फक्त कोकणातच भेटू शकतं. तुम्हाला शिमला आणि मनालीला जायची गरज नाही, कधीतरी इकडे पण या. सो हा अरे अरे बीचचा एरिया. इथे थोडी पब्लिक असणार, कारण हा फेमस स्पॉट आहे. लोक खूप सारे दिसत आहेत इथं, खूप सारे सकाळ सकाळी आलेले अरे अरे बीचवरती त्यांच्या फॅमिली सोबत. बीचवरती तर मी नाही जात आहे, मी सरळ त्या डोंगरावरती जाते समोरच्या, जिथून पूर्ण अरेवारे बीच पण दिसेल आणि पूर्ण हा व्ह्यू पॉइंट पण दिसेल. अरेवारे बीच वरून पुढे गणपतीपुळेकडे जाताना ना, इथे एक स्पॉट आहे. त्याचं नाव आहे ओशन फ्लाय झिप. जिथं झिप लाईनची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. तर कुणाला झिप लाईन करायची असेल ना, तर ही झिप लाईन आहे ती. ही अशी इथून स्टार्ट होते आणि ह्या बीचच्या त्या साईडला त्यांचा एंड पॉईंट आहे, तिथे कुठेतरी समथिंग इथे इथे कुठेतरी एंड पॉईंट आहे. आणि हा पूर्ण आरेवारे बीच आहे, हा तिकडंपर्यंत पूर्ण हा व्हाईट सँड बीच आहे. आणि खूप क्लिअर आणि काय म्हणतात त्याला, असं एकदम फुल क्लीन बीच आहे. जरासुद्धा घाण नाही आहे. हा थोडीफार आहे तिथे दिसत आहेत लोक खेळत आहेत, बाकी क्लीन आहे खूप बीच. ही सुंदरता आहे कोकणची. आणि कोस्टल रोडवरती राईड करायची. पूर्ण पूर्ण हा बीच व्ह्यू आहे साईडला, हा पूर्ण. इथे पण एक कोणता तरी बीच दिसतोय, हा पूर्ण अरे वारे बीचच्या पुढच्या बाजूला आहे तो बीच. रोड आहे इकडून, हा रोड जातो असा जयगडकडे, गणपतीपुळे जयगडकडे पुढे. आणि हा तो पॉईंट आहे, हा एक बीच आहे आणि हा सनसेट पॉईंट आहे. आणि इथं
डेच्या टायमाला तेवढे काही चांगले फोटो नाही देतात आणि व्ह्यू पण काही खास नाही आहे. बट सनसेटच्या टायमाला हा जो पार्ट आहे सनसेट ह्या साईडला झाल्यावरती खूप छान दिसतो, खूप खूप छान दिसतो. आता इथून मी निघतो गणपतीपुळेकडे, कुठेतरी ब्रेकफास्ट करेन थांबून. हा जो व्ह्यू पॉइंट आहे, दोन डोंगराच्या मधला जो रस्ता आहे, हा रोड रील्सवरती खूप जास्त फेमस आहे. बघा असं तिकडून रील्स बनवत येतात आणि इथं ह्या साईडला कॉर्नरिंग करतात, पूर्ण अशी लीन करून गाडी वळवतात. ते मस्त मस्त स्पॉट आहे तो हा. आणि थंड वाटत आहे दोन्ही डोंगरामध्ये असं राईड करण्यासाठी. असा एक स्पॉट तिथं पुण्याच्या जवळ एक आहे, मी एकदा गेलतो, मला त्याचं नाव लक्षात नाही आहे, मी एकदा चेक करून तुम्हाला सांगतो त्याचं नाव. तो पण स्पॉट असाच आहे, दोन्ही साईडला असे पूर्ण डोंगर आहेत, ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण, आणि असा मधूनच रस्ता गेलेला आहे तिथून. हा इथे पुढे गणपतीपुळेचा बीच आहे, तो जो दिसतोय तिथं गणपतीचं मंदिर आहे आणि तो गणपतीपुळेचा बीच आहे. आपण तिकडंच चाललेलो आहे. हा रोड सरळ गणपतीपुळेलाच जातो आणि तसंच पुढे नंतर जयगडवरून आपल्याला फेरी घ्यावं लागेल पुढे गुहागरला जाण्यासाठी. स्वतः फेरी बघा चेक करा, मी तर फर्स्ट टाइमच घेणार आहे फेरी. लेट्स सी. असली गाडी घ्यायला पाहिजे बीचवर फिरायला, मजा येते. हे गणपतीपुळेला गर्दी असणार आहे इथं, माहितीच होतं मला, कारण इथं गर्दी खूप असते गणपतीपुळेमध्ये. ऑफ सीझनला या किंवा ऑन सीझनला या, फेमस स्पॉट आहे. ट्रॅफिक आहे, दोन बस एकमेकाला इंटरसेक्ट झालेल्या असल्यामुळे पुन्हा ती मागची बस निघू शकते ना, ह्या साईडची बस, आणि सर्व लोक थांबलेत क्यू मध्ये वाडा बघत. पोलीस आले तिथे, मे बी हे हेल्प करतील थोडीफार ट्रॅफिक कमी करण्यासाठी. तर ह्या साईडला तर पूर्ण ते लाईनच दिसतंय, एवढी गर्दी. मी विचार केला होता थांबायचा, बट एवढ्या गर्दीत थांबण्याचा अर्थ नाही आहे, कारण पार्किंग पण नाही भेटणार आणि खूप वेळ जाईल इथे. सो त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट जयगडकडे निघेन आणि तिथून नंतर गुहागरकडे. थोडं ट्रॅफिकच्या पुढे जातो, मग भेटतो तुम्हाला. मला अडकला होता ट्रॅफिकमध्ये, सो तो येतो इकडून. ब्रेकफास्ट करायला थांबलो इथे, गणेश धाबा नाव आहे धाब्याचं, काहीतरी खाईन आणि त्याच्यानंतर निघेन डायरेक्ट पुढे गेलो तसंच हाला वापस. रोडवरती उभारलेला ह्याला दिसण्यासाठी मी, आणि हा तसाच निघून गेलाय पुढं, काय माहिती कुठं लक्ष असतं. तो जयगड जेटीला पोहोचलेलो आहे. इथे इथून क्रॉस करण्यासाठी टू व्हीलरसाठी 80 रुपये घेतात पर हेड, टू व्हीलर आणि त्याचं चालक. जर एक्स्ट्रा कोणी पॅसेंजर असेल तर त्याचे एक्स्ट्रा पे करावं लागतं. सो त्यांनी बिलबोर्ड लावलेलं तिथं, प्रत्येक टू व्हीलर, फोर व्हीलर, टेम्पो, टाटा, म्हणजे जे काही तुमच्याकडे जे कुठली व्हेकल असेल, फोर व्हीलर मोठी गाडी असेल तर त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत त्याचे. सो इथं त्याचं तिकीट काउंटर आहे, इथं तिकीट काढावं लागतं आणि प्रत्येक एक एक तासाला एक एक फेरी असते. सो ते मोठ्या गाड्यांसाठी फक्त 20 अलाव करतात एका शिपमध्ये, आणि बाकी टू व्हीलर तर म्हणजे टू व्हीलरसाठी तर खूप सारे घेतलेले आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन. सो इथं लाईन लागलेली आहे पूर्ण. सो एका तासात येईल, 12 वाजता येईल शिप. सो ते लोड करतील आणि जस्ट त्या साईडला जायचं आपल्याला. जस्ट बोट निघाली आत्ता जेट्टीवरून. ऑलमोस्ट 20-22 फोर व्हीलर्स आहे त्याच्यामध्ये, आणि टू व्हीलरसाठी बसतं तेवढी जागा आहे. सो जेवढ्या टू व्हीलर बसतात ते घेऊन जातात, नाहीतर मग नेक्स्ट ट्रिपला नंतर वापस जावं लागतं, जर एखाद्या वेळेस तुमची टू व्हीलर जर मागं राहिली तर. आणि बाकी तिकडे केबिन वगैरे आहे बसायला. सध्या मी इथंच थांबले कारण तिकडे जायला जागा नाही आहे. सो आणि लगेच 15-20 मिनिटात त्या साईडला पोहोचून जाईल, आणि एक नंबरला असल्यामुळे मी लगेच उतरेल आणि पुढे निघून जाईल. तो फेरीमधून बाहेर पडलेलं आहे आणि खूप मोठी नाही. जर तुम्ही दुपारून वगैरे येत असाल ना, तर ऑलमोस्ट मला 2 तास वगैरे तरी थांबावं लागेल ॲटलिस्ट लाईनमध्ये, कारण एका फेरीमध्ये 20च कार्स जातात, 20 ते 22 कार, आणि बाकी एक 10-12 टू व्हीलर्स एवढ्याच. टू व्हीलर्सची संख्या जास्त नाही आहे, बट फोर व्हीलरसाठी मोठी लाईन आहे. बट हा जो ऑलमोस्ट 50-60 किलोमीटरचा जो 50-60 किलोमीटरचा जो पट्टा आहे, जो आपल्याला ड्राईव्ह करून जावं लागतो, तो इथं खूप
फास्ट भरतो. जस्ट 15 ते 20 मिनिट लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागत. आणि त्याच्यात तुम्ही लँड क्रॉस करून एका साईडला जाऊ शकता. तो ठीक आहे, मी निघतो पुढे आता. भेटतो पुढे. सो ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे गुहागरमध्ये. थांबून त्या ओनरला कॉल केला, तिथं रूम बुक केलेली होती. स्वतः तिकडं चाललोय. रूमवर जाईन, फ्रेश होईन आणि आराम करेल डायरेक्टली. बाकी आपण भेटूया इव्हिनिंगला कुठेतरी बाहेर पडेल. सो त्या टायमाला भेटूया आपण वापस. हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो बीचवरती आलेलो आहे गुहागरच्या. थोडंसं ऊन होतं, त्याच्यामुळे इथं नारळाची बाग आहे पूर्ण. आय थिंक प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसत आहे ही पूर्ण बॅक साईडला. बट इथं जस्ट पडलो होतो निवांत. जवळपास अर्धा पाऊण तास झोपल्यासारखंच होतो, म्हणजे पडूनच होतो. सो आता बीचवरती जाईन. बीच इकडं आहे बॅक साईडला. हा पूर्ण बीच आहे. हा दिसत नसेल तर एक सेकंड, आता दिसेल. हा आता दिसतोय. हा पूर्ण बीच आहे. थोडा सनसेट पण होतोय आणि इकबाल तिकडेच काहीतरी टाइमपास करतोय. तो कारण मी पडलो होतो निवांत. आता बीचवर जाईन, थोडा टाइमपास करेन आणि मग ब्लॉग एंड करेन. हा जस्ट घरी चाललो होतो आता बीचवरून वापस. म्हटलं जाता जाता थोडंसं काहीतरी खाऊन जावं. तर एक चायनीज सेंटर दिसला, तर चायनीज सेंटरला थांबलो. इथे एक युनिक गोष्ट बघायला भेटली. आत्तापर्यंत आपण पाणी पिताना काय करतो, एकतर बिस्लरी घेतो किंवा जग ठरलेला असतो, त्या जगातून आपण ग्लासमध्ये घेतो. इथे एक नवीन गोष्ट बघायला भेटली. डायरेक्ट दिसतो का, डायरेक्ट त्यांनी जार लटकवलेला इथं. डायरेक्ट त्यांनी जार लटकवलेला भिंतीला इथे पण आणि ह्या साईडला पण, जिथं जिथं टेबल आलो तिथं. त्यामुळे पाणी मागायची गरज नाही. पण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं त्या जारमधून घ्या, प्या आणि